राधेचा नवरा अनय ह्याच्यावर त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय होता, राधाकृष्णाचं जे जे काय आपण म्हणू प्रेम जे होतं त्यांचं किंवा जी भक्ती होती त्याचा त्या पुरुषाला काय त्रास झाला असेल. हिडिंबा म्हणजे भीमाची बायको, जिला भीम सोडून आला. सौंदर्याचं राज हे असतं की आपलं मन सुंदर पाहिजे. स्मिता मॅम, तुमच्याकडून मी सुरुवात करते. तुम्ही सौंदर्य तज्ज्ञ आहात. मगाशी म्हणाल्याप्रमाणेच तुमच्या चेहऱ्यावरच ते सौंदर्य दिसतंय. याचं राज काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि भाग्यश्री आणि स्मार्ट मराठीचे खूप धन्यवाद की आम्हाला इथे बोलवलं. सौंदर्याचं राज हे असतं की आपलं मन सुंदर पाहिजे आणि स्त्री नेहमी स्वतःकडे दुर्लक्ष करते. ती जितकी आरोग्यपूर्ण असते ते सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर दिसतं. तर मला असं वाटतं की हे सौंदर्याचं गुपित आहे की मन सुंदर आणि शरीर सुंदर आतून असणं, तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसत राहतं. आणि विचार सुंदर असणं की मग सौंदर्य मिळालंच असं समजा. आजच्या काळातील उर्मिला तुम्हाला कोण वाटते? की आजच्या काळातील महिलेनं उर्मिला बनावं का? काय वाटतं? थोडीशी बॅकग्राऊंड सांगते. आता माझ्यावर एक स्त्रीवादी लेखिका आहे मी, असा एक शिक्का मोर्तब होतं. कारण माझी बरीच पुस्तकं म्हणजे स्त्री ह्या विषयाला समर्पित आहेत. आत्ता नुकतंच आलेलं एक होती हिडिंबा आहे. हिडिंबा म्हणजे भीमाची बायको, जिला भीम सोडून आला. उर्मिला, तर उर्मिला जेव्हा मी लिहिलं, अयोध्येची उर्मिला हे नाव आहे कादंबरीचं. त्याच्यावर उर्मिला हे नाटक आलं, कोणी पाहिलं असेल तर मला माहीत नाही. तर ही उर्मिला कोण, आधी हा मला लोकांनी प्रश्न विचारला. ती लक्ष्मणाची बायको, रामायणातला लक्ष्मण, जो राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात गेले आणि उर्मिला तिथेच राहिली राजवाड्यात. आणि आपल्याकडे असं लिहिलं गेलं की ती 14 वर्ष झोपली होती. ते त्या लक्ष्मणाची झोप तिने काढली वगैरे. शक्य आहे का हो हे? दॅट वॉज माय ट्रिगर पॉईंट. मी का लिहिलं अयोध्येची उर्मिला? आपल्याला 14 मिनिटं नाही कोणी शांत झोपतं. आत्ता आम्ही जे सगळ्या बसलो होतो, आता काय करायचं, काहीच करायला नाही आहे आपल्याकडे. कारण स्त्री ही इतकं काम करत असते, म्हणजे जरी हाताने नाही केलं तरी ती डोक्याने, मनाने ती सतत कार्यरत असते. तिला काहीतरी म्हणजे अगदी बसल्या बसल्या आता उद्या भाजी कुठली करायची आहे, मग मटकी आता भिजवायला लागेल गेल्यावर, हे सुद्धा असतं डोक्यात. तर माझी मुलं मोठी आहेत, पण डब्यात काय द्यायचं, जरी ती मेड असली घरी तरी तो कच्चा माल प्रोक्युअर करणं, तो तिला समजावणं, डबे भरणं, मुलांना उठवणं, हे सुद्धा अजून स्त्रीच करते आहे. आणि त्याच्यामुळे त्या उर्मिला जागोजागी आहेत. उर्मिला जे मी लिहिलं ते अशासाठीच की तो तिला न सांगता गेला होता वनवासात. हा तिचा पहिला अपमान होता. आणि आपण जेव्हा स्टेप इन करतो दुसऱ्याच्या शूजमध्ये, असे एक आहे वदंता की तेव्हाचा काळ होता म्हणून कुठलाही काळ असू देत, बाईचं आपल्या नवऱ्यावर तितकंच प्रेम असतं आणि तो तितकाच विश्वास तिला हवा असतो नवऱ्याकडून, तो काळ कुठलाही असू देत. जेव्हा लक्ष्मण भावाच्या पाठी निघून गेला तिचा काही न विचार करता, तेव्हा तिला काय वाटलं असेल याच्यावर ती सगळी कादंबरी आहे. आणि मला अशा स्त्रिया समाजात ठायी ठायी दिसतात जिथे तिचं मतच घेतलं जात नाही, तिचा विचारच घेतला जात नाही. असं तर आपण आता सगळ्या शिकलेल्या आहोत, पण ग्रामीण भागात अजूनही शिक्षण पोचलं आहे पण अधिकार नाही मिळालेले. किंवा अगदी शहरी स्त्रीलासुद्धा अजूनही बऱ्याच गोष्टी, एखाद्या स्त्रीला विचारा तुम्ही प्रश्न की हे इन्व्हेस्टमेंट ही करणार का, मी माझ्या मिस्टरांना विचारून सांगते म्हणतो की नाही आपण. हे आहे अजूनही, ते स्वातंत्र्य अजून आलेलं नाही, तो विचारच ती करत नाही. आणि म्हणून उर्मिला लिहिण्याच्या मागे, किंवा हिडिंबा जे की मी आत्ता लिहिलं, किंवा आत्ता माझं एक एकांकिका, म्हणजे उद्याच प्रयोग आहे, कोणी असाल माटुंगा दादर एरियातल्यांनी जरूर या. माझी आता एक नवीन एकांकिका गाजते, तिचा उद्या 6वा प्रयोग आहे. तर ती जी एकांकिका आहे ती मेनोपॉज या विषयावर आहे. ती येते आणि का जाते, हे नाव आहे एकांकिकेचं. ती येते आणि का जाते, पाळी येते आणि का जाते, स्त्रीचं काय होतंय, तो सन्मान जेव्हा तिला मिळेल येणाऱ्या पाळीला सुद्धा आणि जाणाऱ्या पाळीला सुद्धा, तेव्हा तिचं ते सगळं जीवन सुकर होणार आहे. आज पाळी लपवण्यासाठी लोक आमच्याकडे येतात. मी डॉक्टर पण आहे, मला सांगायला लागतं हल्ली हे, कारण माणसांची डॉक्टर आहे. आज पेशंटना नाही सांगून मी इथे आलेली आहे. पण बायकांना सांगायला लागतं की अगं गणपती आहे म्हणून तू त्या गोळ्या घेऊ नकोस, पोस्टपोनमेंटच्या गोळ्या ज्या घेतल्या जातात. पाळी हे एक पवित्र गोष्ट आहे ना. देव हा पण एक माणूसच होता ना, मानव स्वरूपातच देव बघतो आपण. कृष्णाने खोड्या केल्यात म्हणजे माणूसच होता ना तो पण एक, त्याच्यात देवत्व होतं, पण शरीर माणसाचंच होतं.
बरोबर? तशीच एक कोणतरी देवी असणार, जिला पाळी येत असणार, म्हणून तिला सुद्धा कोणतरी मुलं झाली. मग पाळी वाईट कशी? तर त्या काळी हायजीन तेवढं नव्हतं, जॉईंट फॅमिलीज होत्या, साधनं हे सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे नव्हते आणि म्हणून ॲडजस्टमेंट तिला एक आराम हवा असायचा, कारण मोठ्या फॅमिलीज होत्या आणि म्हणून ते बाजूला बसणं वगैरे सगळं सुरू झालं. पण आपल्या उर्मिलांना अजून हे कळतच नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे सणाला रांग असते, पोस्टपोनमेंटच्या गोळ्या द्या डॉक्टर. आणि हे मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगते की पाळी हे तुम्हाला मिळालेलं वरदान आहे आणि ह्याच्यावरच मी ती एकांकिका लिहिली आहे, ती येते आणि का जाते. तर मेनोपॉज हा विषय त्याच्यात बराच असा छान पद्धतीने चर्चेला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या उर्मिला आपल्या आसपास आहेत, की ज्यांना त्यांचा रिस्पेक्ट नाही मिळत आहे त्यांना जागं करायला हवं. आणि म्हणून मी उर्मिला लिहिली, म्हणून मी हिडिंबा लिहिली आणि ह्याच्याही पुढे मी अजून लिहिणार आहे. म्हणजे मी पुरुषांविषयी लिहित नाही असं नाही हां, मायनॉरिटीत आहेत, पण माझ्या बऱ्याच कथा पुरुषांवरही आहेत. अगदी मी राधेचा नवरा अनय ह्याच्यावरही, की त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय होता, राधाकृष्णाचं जे जे काय आपण म्हणू प्रेम जे होतं त्यांचं किंवा जी भक्ती होती त्याचा त्या पुरुषाला काय त्रास झाला असेल, हे मी अनयच्या दृष्टिकोनातनं पण काही कथा लिहिलेल्या आहेत. अजूनही माझं पुरुषांसाठीचं लिखाण येतं आहे, त्यामुळे पुरुषांनी घाबरू नका. पण स्त्रीला समजून घ्या एवढंच मी सांगते. इक्वॅलिटी आपण हल्ली खूप समानतासारखं म्हणत असतो. समानता ही विचारांमध्ये हवी आहे. म्हणजे आम्हाला काही दाढी मिशा याव्यात वगैरे अशी काही आमची अपेक्षा नाही. आम्हाला वी आर रिअली प्राऊड. म्हणजे आज आम्ही छान छान साड्या नेसतो, आम्हाला नटता मुरडता येतं. स्त्री म्हणून आम्हाला काहीतरी वेगळे हॉर्मोन्स आहेत. इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन जे आपल्याकडे आहेत ते त्यांच्याकडे नाही आहेत आणि त्याच्यामुळे आपण असे मल्टी फॅसिनेटेड होतो. म्हणजे आपल्याला वात्सल्य आहे, आपल्यात ममत्व आहे, लव्ह आहे, केअर आहे, इंटेलिजन्स आहे, क्रिएटिव्हिटी आहे. बायकांमध्ये क्रिएटिव्हिटी जास्त असते. मग ती अगदी ती साधी करंजी बनवेल तिला पण छान मुरड घालेल, क्रिएटिव्हिटी आहे. सो हे आपल्या हॉर्मोन्समुळे येतं. तर हॉर्मोन्स नाकारू नका. कशाला नाकारायची हॉर्मोन्स? वी आर रिअली प्राऊड, आपल्याकडे आहेत ती हॉर्मोन्स. पण सन्मान जो दिला जात नाही तो आम्हाला नक्की हवा आहे. ह्याच्यासाठी लढा. पुरुष होण्यासाठी नाही लढायचं आहे आम्हाला, आम्हाला पुरुष व्हायचंच नाही, आम्हाला समानता हवी आहे. हे उर्मिला सांगते तिच्या कादंबरीत. नक्कीच मॅम, जी तुमची उर्मिला सांगते तोच या शोचा टॅगलाईन आहे म्हणा, की आम्हाला म्हणायचंच नाही की आम्हाला पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करते. मी एक स्त्री आहे आणि मी स्त्री म्हणूनच बेस्ट आहे. जशी आहे तशी स्टोरी आपण इतर सन्मार्ती आहेत त्यांची ऐकणार आहोत. त्यामुळे तुमच्या तिघींचंही खूप धन्यवाद. अजूनही बोलायला आवडेल, अजूनही तुमची पुस्तकं आम्हाला वाचायला आवडतील, अजून नाटकं पाहायला आवडतील. पण मॅम तुम्ही आलात, तुम्ही सुद्धा आलात आणि आदित मॅम तुम्ही आलात, त्याबद्दल तुमच्या तिघींचं खूप धन्यवाद. वेळेअभावी आपण इथे चर्चा थांबवतोय. पण मंडळी, तुम्हाला हा परिसंवाद कसा वाटला नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.